नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण आपल्या CET सेलवरती जी अपडेट आपल्या अप्रूव्ड कॉलेज संदर्भात आलेली आहे ती चेक करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत। वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे बीएड ही टॅब पाहायला मिळते, त्याखालोखाल बीपीएड ही टॅब पाहायला मिळते। बीपीएड आपल्याला कॅप राऊंडमध्ये थोडंसं आपल्या समोर आहे। आपण बीपीएडची टॅब अगोदर चेक करूया, त्याचं काय चालू आहे हे पाहूया। आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनची टॅब तिथं ओपन असलेली पाहायला भेटते। एक्सटेंडेड डेट आपल्यासारखीच त्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळते। बीएड याला आपण क्लिक केले आहे। बीएडला क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या दोन लिंक येतात, ज्या ऑलरेडी आपल्या ओळखीच्या आहेत, परिचयाच्या आहेत। त्यानंतर ॲडमिशन शेड्यूल। आता नवीन जो आपला ॲडमिशन शेड्यूल येईल आपल्याला तिथे तो अपलोड झालेला पाहायला मिळेल। आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत तब्बल 51,146 एवढे रजिस्ट्रेशन्स झाले आहेत। ॲप्लिकेशन्स लॉक किती झालेले आहेत तर 47,616 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन सबमिट केले आहेत। पैकी 40,000 ॲप्लिकेशन्स आपल्याला व्हेरीफाय झालेले पाहायला मिळतात, ज्या आपण ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड असं म्हणतो। ज्या बाकी विद्यार्थ्यांचे म्हणजे जर तब्बल 7,000 विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते अजून व्हेरीफाय होणं पेंडिंग आहेत, बाकी आहेत। एक लक्षात घ्या, ॲप्लिकेशन व्हेरीफाय करणं हे काम CET सेलचं आहे। आता नवीन जी अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळते, नवीन ॲड झालेली टॅब म्हणजेच अप्रूव्ड कॉलेजेस। तर विद्यार्थी मित्रो, तब्बल 85 कॉलेजेस आपल्याला अप्रूव्ड झालेले इथे पाहायला मिळतात। मागील वर्षी म्हणजेच 2023चा जो कॅप राऊंड आहे त्या कॅप राऊंडला 477 महाविद्यालय म्हणजेच कॉलेजेस आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी ॲडमिशन रिंगणामध्ये आपल्याला उभे असलेला पाहायला मिळाले होते। आता ह्यामध्ये वाढ झालेली आहे, तर वाढ झालेले जे कॉलेज आहेत प्लस झालेले जे कॉलेजेस आहेत ते आपल्याला इथे अप्रूव्ड कॉलेजेसमध्ये पाहायला मिळतील। आता त्यांचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत। पैकी 85 कॉलेजेसने रजिस्ट्रेशन केलं आहे। आपल्यासारखंच रजिस्ट्रेशन करणं त्यांना कंपल्सरी आहे। तर ही संख्या आता हळूहळू वाढत गेलेली पाहायला भेटेल आणि त्यानंतर आपल्याला पुढील अपडेट प्राप्त होईल। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसोबत। अजून ज्या आपल्या ज्या टॅब आहेत त्या आपण चेक करूया। त्यामध्ये आपण बॅक आल्यानंतर होम पेजला जे आपलं नोटीस बार आहे येथे आपल्याला नोटीस बारमध्ये आपली सूचना अवेलेबल झालेली पाहायला मिळेल, जी की आपल्या कॅप राऊंड संदर्भात असेल। म्हणजेच आपले ॲप्लिकेशन फिलिंग फॉर्म जे आहेत, ज्या आपण ऑप्शन फॉर्म म्हणत असतो, कॉलेज फॉर्म म्हणत असतो, त्याची नोटीस आपल्याला इथे ह्या बारमध्ये म्हणजेच ह्या जागेवरती आलेली पाहायला मिळेल। यावरही आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। CET सेलला वारंवार व्हिजिट करत राहायचं आहे। तसेच आपल्याला अजून एक टॅब पाहायला मिळते, ती म्हणजेच हेल्प प्रगती। राईट साईडला आपल्याला जे इथं चित्र दिसत आहे खाली, त्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक टॅब ओपन झालेली पाहायला मिळते, ज्यामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं हाय आय एम प्रगती, आय कॅन हेल्प यू विथ क्वेरीज। आपले जे प्रश्न असतील ते आपल्याला इथं मांडायचे आहेत। मग आपले प्रश्न CET रजिस्ट्रेशन संदर्भात असतील, कॅप ॲडमिशन संदर्भात असतील, तर आता आपण त्याला कॅप ॲडमिशनला क्लिक करूया। कॅप ॲडमिशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून एक अपडेट पाहायला मिळते, कमिंग सून प्लीज कीप चेकिंग वेबसाईट नोटिफिकेशन फॉर लेटेस्ट अपडेट। म्हणजेच आपल्या ज्या कॅप अपडेट आहेत ते इथं अवेलेबल होणार आहेत। तर लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही आपल्या CET सेलच्या वेबसाईटला नियमित भेट द्या, असा आपल्याला मेसेज त्या हेल्प प्रगती ह्या आपल्याला आस्क प्रगती हेल्प प्रगती ह्या पोर्टलवरती आलेला पाहायला मिळतो। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लिंक राहा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।